नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. पश्चिम बंगालमधली परिस्थिती आणि त्याच्यामध्ये सगळेजण गुंतलेले असताना तमिळनाडूमध्ये सुद्धा मोठं नाट्य घडतं आहे आणि त्याच्याकडे काही जणांचं लक्ष जरूर आहे, परंतु त्यातले जे फायनल डिटेल्स आहेत तिथे लक्ष गेलेलं नाहीये. पहिल्यांदा आपण बघूया की या इलेक्शनमध्ये आधी निकाल काय लागले ते. म्हणजेच पक्षाचं जे बलाबल जे आहे, ज्याला म्हणतात आपण त्याच्याबद्दल आपण एक छोटंसं वेब पेज बघूया. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल टी-व्ही-के नावाचा नवा पक्ष जन्माला आलेला आहे, ज्याचा नेता म्हणून विजय जोसेफ हे आहेत. त्यानंतर डी-एम-के ही जुनी पार्टी, त्यांना 59 हे आत्ता सत्तेवरती होते. ए-डी-एम-के म्हणजे अण्णा डी-एम-के ह्यांना 47 मतं मिळालेत. भाजप यांच्या सोबत होता. इंडियन नॅशनल काँग्रेस होते, हे डी-एम-केच्या सोबत होते. पी-एम-के, आय-यू-एम-एल, सी-पी-आय आणि उर्वरित अनेक छोटे-छोटे पक्ष आहेत, ज्यांची टॅली जी आहे ती तुम्हाला इथे बघायला मिळेल. हा सगळा तमिळनाडूचा इलेक्शनचा नकाशा दिसतो आहे. तेव्हा सी-पी-आय, सी-पी-एम हे दोन्ही पक्ष जे आहेत, ज्यांना 2-2 सीट्स आहेत. 4 सीट जर का तुम्ही धरल्यात आणि टी-व्ही-केला काँग्रेसने आता पाठिंबा दिलेला आहे. म्हणजेच 108 आणि 5 113 आणि 2 कम्युनिस्ट पक्ष आले तर 117 होतात. त्यांना आणखी एका जागेची गरज निर्माण होऊ शकते. हे सपोर्टची लेटर्स जी आहेत ती अजूनही कदाचित त्यांच्या हातामध्ये नाहीयेत. जर का तुम्ही बघितलीत पूर्ण टॅली 234 म्हणजे त्यांना 118 जागा आपल्याकडे आहे ते दाखवायला लागेल बहुमतासाठी. तेव्हा इन जनरल तुम्ही जर का बघाल तर म्हणजे 113 आणि 118 5 चा फरक आहे. तो पार पाडणं काही ह्या पार्टीला फारसं कठीण आहे असं दिसत नाही. मग प्रश्न असा येतो की नेमकं झालंय काय तिथे? तर तमिळनाडूमध्ये तुम्ही बघाल की गेली कित्येक वर्ष म्हणजे काँग्रेस मागे पडली. त्यानंतर आलटून-पालटून अण्णा डी-एम-के आणि डी-एम-के हेच पक्ष तमिळनाडूमध्ये सत्तेवर आलेले आपल्याला दिसतात. आणि त्याचे रंग कसे होते, की एकदा अण्णा डी-एम-के निवडून येणार. बरं निवडून येणार म्हणजे किती? अगदी एका बाजूला झुकलेलं बहुमत असायचं. म्हणजे लोक एकदम निर्णायक बहुमत द्यायचे, ज्या कुठच्या पक्षाला द्यायचं ते. जर का त्यांना डी-एम-केला निवडायचं तर निर्णायक डी-एम-के. अशी एकंदरीत परिस्थिती तामिळनाडूची नेहमी असायची. यावेळेला मात्र हा फरक झालेला आहे आणि हे अण्णा डी-एम-के आणि डी-एम-के हे जे तिकडचे कन्व्हेन्शनल पक्ष होते, 2 पक्षांमधली मारामारी. म्हणून त्यांना द्रविडियन बॅटल असं म्हटलं जायचं. यावेळेला विजय यांचा नव्याने प्रवेश झाला आणि त्यांची जी नवी पार्टी टी-व्ही-के आहे, तिला 108 जागा मतदारांनी दिलेल्या आहेत. अर्थातच 1 नंबरचा पक्ष ठरलेला आहे. आणि असं असल्यामुळे अनेकांचं मत असं आहे, की तमिळनाडूच्या राज्यपालांनी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून टी-व्ही-केला आमंत्रण दिलं पाहिजे सरकार स्थापनेसाठी म्हणून. लॉजिकली बघता कोणालाही पटेल ते आणि त्यात काही वाद नाही. पण अ, एक छोटीशी गोष्ट सांगते आणि मग ह्या सगळ्या बलाबल वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात आपण जाऊया. डी-एम-के असेल किंवा अण्णा डी-एम-के असेल, हे दोन्ही पक्ष जे आहेत ना, ते एक सिनेमाची पार्श्वभूमी असलेले नेते आणि त्यांच्या भोवती असलेलं वलय याच्या भोवती तमिळनाडूचं राजकारण आजपर्यंत फिरत होतं. म्हणजे ज्या काही त्यांनी भूमिका केल्या असतील त्या चित्रपटामध्ये त्याच्यामुळे भारावून गेलेला एक प्रेक्षक वर्ग त्यांच्याकडे होता. मग त्यांचे फॅन क्लब्स आणि एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण तामिळनाडूमध्ये चालतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आजच्या घडीला बघा परिस्थिती कशी आलेली आहे. आज जे कोणी म्हणजे एक जयललितांचा मृत्यू झाला आणि आता करुणानिधींचा. ह्याच्या नंतर जे नेते आलेले आहेत ना, ते थेट सिनेमामधले नाहीयेत. म्हणजे डी-एम-केचं आजचं नेतृत्व, सर्वोच्च नेतृत्व हे सिनेमातून आलेलं नाहीये आणि अण्णा डी-एम-केचं सुद्धा नाहीये. तेव्हा पुन्हा एकदा जनतेने अ, पक्ष किंवा जी धुरा जी आहे सरकारची ती कोणाच्या हातात द्यायचा प्रयत्न केलाय, ज्याला पुन्हा एकदा सिनेमातून काम केल्याचं वलय आहे
त्याला त्यांनी निवडलेलं दिसतंय. 108 जागा म्हणजे भरपूर, म्हणजे जनमत जे आहे ते त्यांच्याकडे झुकलेलं आहे, याच्यामध्ये वादच नाहीये. त्याच्याबद्दल कोणी वाद करू शकणार नाही. आता ह्या टीव्हीके पक्षाने आणि विजय यांनी असं म्हणतात, की भरपूर काय ती गव्हर्नर साहेबांना पत्र लिहिली आणि काय-काय केलं. गव्हर्नर साहेबांनी त्यांना एवढंच सांगितलं, की तुमच्याकडे सध्या बहुमत दिसत नाहीये तुमच्या पक्षाचं आलेलं. तर तुम्हाला 118 आमदार सपोर्ट करतायत असं मला पत्र द्या. ते पत्र द्या किंवा मग फ्लोअरवरती तुम्हाला बहुमत सिद्ध करावं लागेल. आता ह्या दोन्ही गोष्टी ह्या लॉजिकल आहेत. ह्याच्यामध्ये राज्यपालांचं काही चुकलंय असं आपल्याला म्हणता येणार नाही. सिंगल लार्जेस्ट पार्टी हा जरी क्रायटेरिया असला तरी देखील ते बहुमत पार पाडू शकत नाही. तेव्हा कुठल्याही शहाण्या माणसाने गव्हर्नरकडे जाण्यापूर्वी सपोर्टची पत्र आपल्या सोबत नेणं हे लॉजिकल झालं असतं. परंतु तसं न करता बरीच काहीतरी पत्रापत्री झालेली दिसते आणि त्या कुठल्याही पत्रामध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून मला बोलवा असं कुठेही लिहिलेलं नाहीये. पहिल्यांदा राजकारणामध्ये आलेले आहेत आणि त्यांचे सल्लागार कोण आहेत आपल्याला कल्पना नाही. तेव्हा अशी चूक ही त्यांच्या हातून होणार, ही गोष्ट आपण गृहीत धरायला पाहिजे आणि त्यानुसार ती झाली. आता सगळे त्यांना म्हणतायत, की तुम्ही असं करा, ती सगळी जी काही पत्र लिहिलेली आहेत, ती आधी विथड्रॉ करा आणि हे एवढं एक पत्र राज्यपालांना द्या, म्हणजे मग त्यांची रिएक्शन काय ती तुम्हाला कळू शकेल. आता ह्याच्यात तिढा असा आहे बघा, की हा टीव्हीके हा जो पक्ष आहे तो डीएमकेच्या विरोधात लढला, अण्णा डीएमकेच्या विरोधामध्ये लढला. तमिळनाडूमधले अनेक हे जे सगळे पक्ष आहेत ते आयदर एआयएडीएमके बरोबर नाही तर डीएमके बरोबर निवडणुका लढतात. ते काही इंडिपेंडेंटली लढतात असं नाही. मग ज्या तुम्ही डीएमकेच्या विरोधामध्ये जनमत मागितलं, त्यांच्या सोबत ज्यांनी निवडणूक लढवली, त्यांच्या सपोर्टवर तुम्ही आता सरकार बनवायला बघता आहात. बरोबर आहे ना? म्हणजे काँग्रेस सुद्धा डीएमके बरोबर होती. आता काँग्रेसने म्हणायचं, की नाही आम्ही टीव्हीकेला सपोर्ट देतो. ह्याचा अर्थ काय होतो, की ज्या म्हणजे निवडणूक पूर्व आघाड्या ह्याला एक आता वेगळं महत्व आलंय. त्या आघाड्या काय होत्या आणि त्यांच्यातले 4 पक्ष फुटून आता इथे येणार आणि इथे हे देणार. म्हणजे एकंदरीतच सगळा गुंतागुंतीचा मामला आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या राज्यपालांच्या डिस्क्रिशनवरती असतात. आणि राज्यपालांनी अजूनपर्यंत तरी कोणावरती अन्याय केलेला नाहीये. हे सगळं व्हायच्या अगोदर म्हणे त्या सेक्रेटरिएट मधून विजय ह्यांना कॉन्व्हॉय दिला गेला पोलिसांचा आणि त्यांच्या ताफाचा ताफा इथून तिथे त्या राज्यपालांनी खडसून विचारलं, की हे कोणाच्या आदेशानुसार दिलं तुम्हाला? राज्यपालांची गोष्ट बरोबर आहे. राज्यपाल चुकीचे नाहीयेत या गोष्टीमध्ये. आणि जर का आता लोक म्हणतात, की नाही तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जा. पण सुप्रीम कोर्टामध्ये या स्टेजला जाणं म्हणजे योग्य होईल असं मला वाटत नाही. विजय यांनी सुद्धा काही विचार करून याच्यामध्ये पावलं टाकण्याची गरज आहे. दरम्यानच्या काळामध्ये ज्या बातम्या येत आहेत त्या अशा आहेत, की पुन्हा एकदा अण्णा डीएमके आणि डीएमके हे एकत्र येऊ बघतायत. म्हणजे हे 2 पक्ष झाले कधी मुळात एमजीआर आले आणि एमजीआरनी अण्णा डीएमके असा पक्ष जो आहे तो वेगळा काढलेला होता. त्यापूर्वी एकच एक पक्ष होता. तेव्हा अशाच प्रकारे परत एकदा आपण एकत्र यावं असे प्रयत्न चाललेले आहेत. ते जर का एकत्र आले तर त्यांच्याकडे 106 जागा होतात. यांच्याकडे 108 म्हणजे 2चा फरक पडतो. म्हणजे किती एक स्ट्रॉंग परिस्थिती आहे बघा. 108, 106 आणि मग उर्वरित पक्ष जे आहेत ते कोणाबरोबर जाणार आणि 118 कोणाचे पुरे होणार. ती ही सगळी जी गोळाबेरीज आहे ती होईपर्यंत मग ते रिसॉर्ट पॉलिटिक्स वगैरे सगळं चाललेलं आहे. तुम्ही म्हणाल, की परत हा विषय सगळा एशा पृथ्वीवर कशासाठी? तर एशा पृथ्वीवरती अशासाठी आहे, की तमिळनाडूचं जे राजकारण आहे त्याचा प्रचंड मोठा प्रभाव, त्याची गडद छाया ही भारत-श्रीलंका संबंधांवर पडत असते. ही गोष्ट आपल्याला कधीही विसरता येणार नाही. तमिळनाडू हे राज्य जे आहे ते सीमावर्ती राज्य आहे आणि त्याची सीमा ही समुद्राला लागून आहे. ज्याच्याकडून आज आपण अंदमान निकोबार आयलँड्स वरती वेगवेगळे तळ उभारू इच्छितो आहोत. तमिळनाडूमध्ये भारताची अत्यंत सेन्सिटिव्ह अशी म्हणजे डिफेन्सच्या दृष्टिकोनातून असे अनेक प्रकल्प तिकडे आहेत. तिथेच आपले
अणुऊर्जा प्रकल्प आहेत. त्यामुळे तमिळनाडूचं जे राज्य आहे, तिथे कुठल्याही प्रकारे राष्ट्रीय सुरक्षेला बाधा येईल अशा पद्धतीची विचारसरणी असलेलं कुठलंही सरकार तिथे असणं हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याची गोष्ट असेल. तेव्हा हे विजय साहेब जे आहेत ते भूमिका काय मध्यंतरी त्यांनी एक म्हणे स्टेटमेंट केलं होतं, की कच्छतीवू बेटावरून त्यांनी की हे आम्हाला हवंय म्हणे. आता गंमत अशी आहे की तुम्ही राज्याची निवडणूक लढवता तर तुम्ही राज्याचे प्रश्न बघा ना. हा प्रश्न जो आहे तो केंद्र पुढाकार घेतं आणि त्यानुसार ठरवतं. मग तुम्ही काहीतरी स्टेटमेंट करणार आणि मग भारत आणि श्रीलंका संबंधांमध्ये तणाव उपस्थित होणार. ह्या गोष्टी टाळायला पाहिजेत. जरी नवशिका असला आणि पहिल्यांदा राजकारणात आले असले तरी देखील तुम्ही ज्या जबाबदारीने वागू इच्छिताय आज त्याच्यामध्ये या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आणि त्या न टाळता जर का आणखी पुढच्या काही गोष्टी करायला हे विजय साहेब लागले, तर भारताचे संबंध जे आहेत ते आणि खाली मालदीव आहे परत, नुसताच श्रीलंका नाहीये. ह्या दोन्ही गोष्टींचे संबंध आज अत्यंत क्रिटिकल आहेत. भारताचे आजूबाजूचे सगळे शेजारी जे आहेत त्यातले पाकिस्तान आणि बांगलादेशचं काय फौज झालेलं आहे आपण बघितलेलं आहे. नेपाळमध्ये होता होता वाचलेला आहे, तिथे सुद्धा एक केजरीवाल आलेला आहे. श्रीलंकेमध्ये आपण जेमतेम बॅलन्स आता मालदीव आणि श्रीलंकेमध्ये स्थापन करण्याचा प्रयत्न करतोय. अन्यथा ही सगळी राष्ट्र जी आहेत ती एकदा कधीतरी अमेरिकेकडे ओढली जातात, नाहीतर ती चीनकडे ओढली जातात. आणि भारताच्या हिताचं जे काय आहे ते नजरेआड करण्यामध्ये कदाचित त्यांना अनेक इन्सेंटिव्ह मिळत असतात. अशा वातावरणामध्ये तमिळनाडूमधलं जे सरकार आहे ते अत्यंत महत्वाचं राष्ट्रीय विचाराचं सरकार असण्याची तिथे गरज आहे. आणि ते सरकार कसं आणि कशा पद्धतीने आणायचं हे विचार आता केंद्र सरकार करतंय, गव्हर्नर करतायत. आर्लेकर साहेब आहेत तिकडे आणि ह्याचा जो सोक्ष मोक्ष आहे तो योग्य पद्धतीने लागेल मला खात्री आहे. एक लक्षात ठेवा, ट्रम्प साहेबांनी कौतुक केलं. त्यांनी मोदींना फोन केला आणि बंगाल मध्ये तुमचा विजय झाला त्याच्याबद्दल अभिनंदन वगैरे केलं. पण ते अभिनंदन करत असताना ट्रम्प साहेब मनातल्या मनात म्हणत असतील कदाचित, लक्षात ठेव केरळ आणि तमिळनाडू तू जिंकलेला नाहीयेस, तेव्हा तिथे काड्या घालायला आम्ही समर्थ आहोत आणि तिथे जे काय करायचं ते आम्ही करून दाखवू. ही दोन्ही अत्यंत संवेदनशील अशी राज्य आहेत आणि इथे काय होणार आहे ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. तेव्हा तमिळनाडूचं जे राजकारण आहे सगळं ते त्यांच्या राजकारण त्यांचं सिनेमा आहे ते या सगळ्या गोष्टी बाजूला अगदी तुम्हाला भरपूर वाटलं भावना ती रेखामध्ये की टीव्हीकेला संधी मिळायला पाहिजे. मीही म्हणते टीव्हीकेला संधी मिळायला पाहिजे. त्यांना जर का असं स्पष्ट बहुमत मिळालं असतं तर लोकांनी त्याला निवडलं असं म्हणता आलं असतं. पण स्पष्ट बहुमत तर मिळालेलं नाहीये. ते मिळत नाही तोपर्यंत मग आपल्या लोकशाहीच्या व्याख्येमध्ये 4 पक्ष एकत्र येऊन जर का सरकार बनवत असतील, तर जनादेश त्यांच्या बाजूने असं मानलं जातं. तेव्हा ते सिद्ध होईपर्यंत तरी विजय ह्यांच्या मागे जनमत आहे. अगदी स्पष्ट बहुमताचा जनादेश मिळालेला आहे असं आपल्याला बिलकुल म्हणता येत. ही जी नव्याने निवडून आलेली टीव्हीके पार्टी आहे ना, त्याच्याबाबत अनेक खुलासे बाहेर येणार आहेत आणि ते आपल्या सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देऊन जाणार आहे. हा जो आश्चर्याचा धक्का येणार आहे त्याचं वर्णन 1-2 शब्दात मी आता करते आहे. पण जसं म्हणतात ना, की एक माहोल तयार केला जातोय. ज्योतिषी बसवलेले आहेत. ज्योतिषी सांगतायत काय होणार आहे. मग बाया बापड्या रडतायत. लहान-लहान पोरं रडतायत. टीनेजच्या मुली रडताना दाखवतायत. हा सगळा माहोल तयार केला जातोय. काय तर एका आमच्या प्रचंड जिंकलेल्या हिरोकडून सत्ता हिरावून घेतली जाते आणि ती कोण हिरावून घेतंय तर तमिळनाडूचे राज्यपाल हिरावून घेत आहेत. हे जे वातावरण निर्मिती आहे ही निर्मिती कशासाठी आहे हे आता तुम्हाला कळणार नाही. एकच हिंट देऊन ठेवते, ही जी बातमी आहे ती काही ठिकाणी मी वाचली. त्याच्या सत्यासत्यतेची पडताळणी मी करू शकत नाहीये सध्या. पण असं समजतंय की एकंदरीत ह्यांचे जे आमदार निवडले गेलेले आहेत त्यांच्यामधल्या 20 जणांनी आपल्यावरती असलेले FIR दडवून ठेवले, गुप्त ठेवले. ते उघड केले नाहीत
आता हे FIR जर का प्रकाशात आले तर त्यांना मुळात आमदारकीची शपथ घेता येईल का असा विचार करत नाही. तेव्हा राज्यपाल मूर्ख नाहीत. ते जे ऑब्जेक्शन घेत आहेत त्यांनी एक सविस्तर मुलाखत दिली आहे, ती सुद्धा तुम्ही जरूर बघा. आणि तुम्हाला मी जे आत्ता जे बोलले त्याच्यातले धागेदोरे समजले तर तामिळनाडूची स्थिती काय आहे ती जरूर लक्षात येईल. नाही. आणि मग या सगळ्यावरून गव्हर्नर साहेबांना दोष देण्यामध्ये मला तरी काही हशील वाटत नाही. तमिळनाडूची वाटचाल कशी पुढे जाते ह्यापेक्षा सुद्धा जे कुठचं सरकार तमिळनाडूमध्ये आता सत्तेवर येईल ते आपले आणि श्रीलंका संबंध ह्यांच्यामध्ये काही काड्या घालणार नाही, ह्याच्याकडे माझं लक्ष राहणार आहे. आणि श्रीलंका परत एकदा अतिशय क्रिटिकल संबंध आपले, कारण तुम्ही बघितलं असेल ती जी पोझिशन आहे अगदी त्या राम सेतूवरून सुद्धा जे काही राजकारण घडतं ते सुद्धा मला खरोखर कधीतरी त्याच्यावरती व्हिडिओ करण्याची गरज आहे आणि त्याची बॅकग्राऊंड समजून सांगायला पाहिजे. आज जे तुम्ही सगळे नाचता ना थोरियम थोरियम, जगातले किती 25% साठा भारताकडे आहे. ते थोरियम आणि त्याचा साठा हा तुमच्या किनाऱ्यापर्यंत ते कसं येतं संयुग, ही गोष्ट बघण्यासारखी आहे मित्रांनो. आणि त्याला बाधा येईल अशी कुठचीही गोष्ट, मग ती राम सेतू जरी असला तरी देखील तो बाजूला ठेवायला लागेल, कारण थोरियम हा आपला देश जगण्यासाठी म्हणून, तो जिवंत राहण्यासाठी म्हणून आवश्यक असं संयुग असणार आहे. तेव्हा अनेक त्याचे पैलू असतात आणि त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालत नसतं. तमिळनाडूच्या बाबतीमध्ये ही गोष्ट अत्यंत प्रखरपणे म्हणजे DMK असेल, अण्णा DMK असेल, प्रचंड करप्ट होत्या आणि गेली किती 3-4 दशकं आपण तेच राजकारण बघितलेलं आहे. हे विजय साहेब जे आहेत ते काय फार मोठे भ्रष्टाचार मुक्त असं राज्य देतील अशी काय मला दिसत नाहीये परिस्थिती. सिनेमामध्ये जी माणसं असतात ते आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीचे व्यवहार आहेत. अंडरहँड, ओव्हरहँड, कुठला माफिया त्याच्यामध्ये गुंतवणूक करत असतो. या सगळ्या गोष्टी उघड आहेत. तेव्हा आणखी एक केजरीवाल जन्माला आलेला आहे का? हा प्रश्न तुमच्या माझ्या मनामध्ये, आणि तो केजरीवालचा जो प्रयोग हा इतका महागात पडला, की आज दिल्लीकरांना त्याची किंमत मोजायला लागते आहे. अख्ख्या तमिळनाडूला तशी किंमत मोजायला लागली तर काय परिस्थिती येईल कल्पना करा. हे सगळे जे मुद्दे असतात ते वरिष्ठ नेतृत्वाला लक्षात घेऊन आपली पावलं सावधपणे टाकायला लागतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.